भाजीपाल्यामध्ये येताना आवर्जून मी ही वांगी सांगितलेली होती, जळगाव स्पेशल ही वांगी आहेत आणि या वांग्याचं भरीत खरंच खूप छान लागतं. आता मला जमतंय की नाही माहीत नाही, कारण याला खूप जास्त सामग्री लागते आणि ते माझ्याकडे काही अवेलेबल नव्हतं. पण म्हटलं जे सामान आहे त्यामध्येच आपण करून बघूया, कारण यामध्ये कांद्याची पात वगैरे सगळंच टाकलं जातं आणि त्या पद्धतीने केलं तर हे भरीत खायला खरंच खूप छान लागतं. पण म्हटलं चला आता आपण आज जे आहे त्यामध्येच करूया. तर वांगी छान धुवून घेतली, त्यानंतर त्याला असं वरतून तेल लावून घेतलं. आता माझ्याकडे काही ऑइलिंगचा ब्रश नाही आहे, त्यामुळे मी हातानेच तेल लावलं. नंतर शरीरसाठी ते मॅगी बनवायला घेतली, तिला मॅगी खायची होती. म्हटलं चला खूप सगळा कांदा कापून घेऊया. आपल्याकडे पात तर नाही आहे, पण कांदा जास्तीचा टाकला तरीसुद्धा हे बरीच छानच लागेल. आणि माझ्या कांद्यांना वरून अशी बुरशी आली, घरचे कांदे आहेत, तर याचा जे वरचा पार्ट आहे ना तो पूर्ण मला काढून टाकावा लागतो. काय अशी बुरशी काय आहे ते माहीत नाही, सारखं मी त्याला निवडत असते पण तरीसुद्धा ती येतेच. चला आता वांगे छान भाजून झाले तर त्याला साल त्याचे काढून घ्यायचे. आणि 4च वांगे माझ्याकडे होते आणि खरं सांगते तुम्हाला, हे भरीत केल्यानंतर सगळ्यांनी एवढं आवडीने खाल्लं की ते 4 वांगे मला खरंच कमी पडले. आज दुसऱ्या वेळेस येताना मी जास्तीचे वांगे आणेल. आता जिरे मोहरी टाकली, तेलामध्ये मिरची टाकली, कांदा फ्राय होऊ दिला. त्यानंतर आता जे आपल्या मसाल्याच्या डब्यातले मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आणि जे वांग्याचं जे स्मॅश केलेलं होतं ना तर ते टाकून घ्यायचे. त्यानंतर छान असं मिक्स करायचं आणि झालं आपलं वांग्याचं छान असं भरीत तयार. त्यानंतर संध्याकाळी मुलांसाठी यांनी थोडीशी पाणीपुरी पार्टी केली, म्हणजे मुलांना खायची होती, आज संडे असल्यामुळे पाणीपुरी. तर त्यांनी छान अशी पाणीपुरी आणि आम्हाला तर भरीतच खायचं होतं. त्यानंतर हा आहे दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी सकाळी माझा स्वयंपाक वगैरे झालेला होता, लेकरांना स्कूलमध्ये पाठवून दिलं. त्यानंतर मग लगेचच भांडी वगैरे घासायला आणि बाकीचे जे कामं असतात ना, मुलं गेल्यानंतर पटापट ज्या कामांची घाई आपल्याला झालेली असते ते पटापट आवरून घ्यायला घेतले. आणि सगळ्याच बायकांचं अतिशय कंटाळवाणं पण दिवसातून 3 ते 4 वेळेस करणारं काम म्हणजे भांडी. चला आता छान असं जेवण करून घेते आणि जेवण केल्यानंतर 1 तासाने मी ही ग्रीन टी सध्या घेते, कारण ना माझं वेट खूप जास्त वाढतं आहे आणि मला काहीतरी त्यावर सोल्युशन करायचं आहे. आणि मी 2 ते 3 दिवस झाले व्यायामसुद्धा थोडा चालू केला आहे. चला आता या ग्रीन टीने आणि व्यायामाने माझं वेट किती फरक पडतो आहे तुम्हाला मी प्रत्येक व्लॉगमध्ये तसं सांगेलच. कारण वजन वाढलेलं असलं ना की आपण वयापेक्षा थोडेसे मोठे दिसतो आणि कुणी ताई म्हणण्याऐवजी आपल्याला काकू किंवा मावशी म्हणतं आणि ते खरंच खूप वेगळं वाटतं. चला आता स्टार्ट तर केलं आहे, बघूया किती दिवस जमतं आहे.